ओके. सो इथे बुकमार्कचं आपण बघतोय. सो ना, सो इथे बुकमार्क साठी आयडी ऍट्रिब्यूट गरजेचं आहे. सो आपण एक हेडर वन घेतला, HTML बेसिक्स. लेटेस्ट एक आपण बुक लिहितोय, चॅप्टर वन मे बी लेटेस्ट आहे त्यातला. HTML इंट्रोडक्शन, त्याला आयडी मी दिलाय C1 या हेडरला. मग त्याचे जे कंटेंट्स आहेत ते लिहिलेत मी इथे. मग हेडर टू चॅप्टर टू, HTML फॉर्मॅटिंग, त्याचा आयडी C2 दिलाय. आणि याचे जे कंटेंट्स असतील या चॅप्टरचे ते ना, सो थोडंफार इथे सॅम्पल आपण काहीतरी लिहिलंय. इट इज नॉट ऍक्च्युली द रिअल चॅप्टर. सो फक्त आपल्याला बघायचं आहे ना हाऊ इट वर्क्स. आणि देन चॅप्टर 3 आपला फॉन्ट्स आणि कलर्स आहे. सो इथे त्याचे आयडी C3 दिलाय. आणि याचे काय कंटेंट्स दिलेत ना आपण इथे. सो याला एकदा सेव्ह करून घेऊया आपण. एकदा परत ब्राउझरमध्ये जाऊन वी कॅन जस्ट सी कसं दिसतं रिफ्रेश करून. सो यू विल सी 3 चॅप्टर्स हिअर ब्राउझरमध्ये. तो इथे जे बुकमार्क आहे, तर बुकमार्क जे आपल्याला आहे तर त्याच्यासाठी थोडंसं मोठं डॉक्युमेंट पाहिजे जिथे स्क्रोलिंग वगैरे आपल्याला करता येईल ना. तर स्क्रोलिंगसाठी व्हॉट आय विल डू, मी थोडेसे ब्रेक इथे टाकतो ना. सो आय विल जस्ट पुट सम ब्रेक्स इन बिटवीन ना. सो मोठं डॉक्युमेंट बनवण्यासाठी आय विल जस्ट ब्रेक इट ना आधेमध्ये. तो ब्रेक्स टाकून घ्या तुमच्या पण डॉक्युमेंटमध्ये. सो दॅट थोडंसं डॉक्युमेंट आपलं मोठं दिसेल ना. म्हणजे थोडंसं स्क्रोलिंगचं स्क्रोल बार वगैरे दिसायला लागतील ना. सो स्क्रोल बार आले तर वी कॅन सी ना, म्हणजे हे बुकमार्क कसे काम करतात. सो आधेमध्ये एनिवेअर यू कॅन पुट ना ब्रेक्स. सो जस्ट आपल्याला नंबर ऑफ लाईन्स वाढवायचे डॉक्युमेंटचे त्यामुळे. सो इन्स्टेड ऑफ टाईप करत बसण्यापेक्षा तेवढं वी कॅन पुट द ब्रेक्स डायरेक्टली. सो आता जर मी इथे रिफ्रेश केलं, सो यू कॅन सी थोडंसं डॉक्युमेंट मोठं झालं ना ब्रेक्स टाकल्यामुळे. So एक चॅप्टर 4 अजून टाकतो मी. सो दॅट थोडंसं डॉक्युमेंट अजून मोठं होईल हे. सो आय विल जस्ट कॉपी पेस्ट. सो C4. सो चॅप्टर 4 देऊया आपण. मे बी हा चॅप्टर इज अबाउट CSS ना. CSS helps you with document formatting in a great way. So there are 3 types of formatting. So first one is inline, then we have internal, आणि एक ब्रेक देऊन एक्सटर्नल.
सो ब्रेक देऊन झाल्यानंतर मग अगेन वी कॅन हॅव लेटस से सो इनलाइन can be given using the style attribute. Style is provided. Style attribute. Internal CSS is specified within the head tag under style tag. आणि external CSS is completely separate CSS file. सो मला वाटतं आता व्यवस्थित ही मोठी फाईल झाली असेल. सो यू कॅन ऑल्सो राईट इट डाऊन ना असं काहीतरी. सो नीड नॉट बी एक्झॅक्टली द सेम. सेम टू सेम लिहायची काही गरज नाही. आपल्याला फक्त एक मोठं डॉक्युमेंट बनवायचं आहे. सो फक्त चॅप्टर 4 C4 थोडंफार ये ना ABCD XYZ काहीतरी लिहिलं ब्रेक ब्रेक देऊन तरी चालेल ना. तुझं ब्राउझरमध्ये इथे बघितलं आपण रिफ्रेश करून तो नाव यू विल सी थोडेसे ते स्क्रोल बार वगैरे आलेले आहेत ना. तो टाईप करून झालंय तुमचं हे डॉक्युमेंट. स्क्रोल बार दिसतात आहेत का असे तुम्हाला. सो हे असं ना वर खाली करावं लागतंय ब्राउझरमध्ये. एवढं मोठं झालंय का डॉक्युमेंट. स्क्रोल दोन बार. झाल्यात दोन. अच्छा. स्क्रोल बार नसेल दिसत तर कंट्रोल आणि प्लसने जरा फॉन्ट वाढू शकता ना तुम्ही. फॉन्ट वाढवला की हो. स्क्रोल बार दिसायला लागेल इथे. कंट्रोल आणि प्लसने. तो आता इथे आपल्याला बुकमार्क इथे खाली देऊ शकतो आपण किंवा वर पण देऊ शकतो ना. सो लेट अस से आपल्याला सुरुवातीला चॅप्टर 1 दिसतोय, चॅप्टर 2 दिसतोय. पण जर आपल्याला डायरेक्ट जम्प चॅप्टर 3 ला करायचं असेल तर त्यासाठी आपण काय करू शकतो, लिंक टाकू शकतो. तर इथे या ज्या लिंक्स आहेत ना या डायरेक्टली घेऊन मी वर टाकतो ना. कॉपी Ctrl+X डॉक्युमेंटच्या वर टाकतो मी. सो HTML बेसिक झाल्यानंतर इथे मी बोलतो सो H2 index/H2. सो प्रत्येक बुकमध्ये इंडेक्स असते तुमचं. तसं एक लेटेस्ट हा इंडेक्स बनवलाय आपण.
आणि इथे आय विल पुट हे 3. सो पहिली जी आहे ती चॅप्टर 1 ची आहे. सो आय विल जस्ट से चॅप्टर 1. आणि याला आपण टाकणार आहे C1 ना. सो जी आयडी दिली होती ती href #C1. आणि सेम आपण कॉपी करून घेऊया खाली या सेकंड. दिस इज अवर चॅप्टर 2. सो इथे फक्त 1च्या जागेवर 2 करायचं आहे आपल्याला. आणि दिस विल बी C2. थर्डला आपण चॅप्टर 3 करूया. सो आयडी तर आपला C3 घेतला होता आपण. आणि याचं नाव चॅप्टर 3 ना. आणि देन लास्ट वन आपला चॅप्टर 4 C4 ना. समृद्धी आणि तेजस्विनीने काय हाताने टाकून दिलेत काय आज? टाईपच करत नाहीत का दोघी? तेजस्विनी करते का टाईप? हे सो टाईप करत राहा माझ्यासोबत ना. जरी काही अपूर्ण राहिलं तरी आय मीन दॅट इज ओके. पण काहीच केलं नाही की मग ना थोडंसं मुश्किल होऊन जाईल. नंतर नंतर ना जसं जसं पुढे पुढे जाऊ आपण ना. सो ट्राय करत राहा माझ्यासोबत, टाईप करत राहा. तो ब्राउझरमध्ये एकदा बघू शकतो आपण आता डॉक्युमेंट कसं दिसतंय रिफ्रेश करून ना. सो चॅप्टर 1, चॅप्टर 2, चॅप्टर 3, चॅप्टर 4 आलंय ना इथे. सो जर मला चॅप्टर 2 ला डायरेक्ट जम्प करायचं असेल तर इथे मी चॅप्टर 2 ला क्लिक करू शकतो. डायरेक्ट हा चॅप्टर 2 ला चाललाय ना. 4 ला जायचं तर 4 वर डायरेक्ट मी क्लिक करू शकतोय ना. सो हे अशा प्रकारे तुम्ही बुक मार्की करू शकता. सो सेम डॉक्युमेंट मध्ये युझिंग द अँकर टॅग ना, रेफरन्स लिंक. तो तुमचा राहिला असेल तर कम्प्लीट करून घ्या ना. मला सांगा, मी पाहिलं तर वर खाली स्क्रोल करतो. रेकॉर्डिंग केलेली पाठवा ना सर. हॅलो. हॅलो. रेकॉर्डिंग केलेली पाठवा ना सर. रेकॉर्डिंग केली तुम्ही ते पाठवा बरं. रेकॉर्डिंग पाठवू का? हो. ओके ओके ठीक आहे चालेल. ग्रुपवर पाठवा सर. ग्रुपवर. ग्रुपवर पाठवू का? ठीक आहे हो. चालेल. मग आजच्या दिवस मग थांबूया इथेच ना. आणि मग उद्या मग इमेजेस आहे आपल्याकडे. लिस्ट एक बघू शकतो आपण ना उद्या, मी जेव्हा येईल क्लासला तेव्हा. सो डी वाला एक इंटरेस्टिंग पार्ट आहे हा. HTML डिव्हिजन्स ना, क्लासेस आयडी, फ्रेम्स वगैरे ना. जावास्क्रिप्टचं पण बघूया, जमलं तर उद्या थोडंसं ना प्रोग्रामिंग चालू करू शकतो आपण. बघूया जर वेळ उरला तर थोडंसं प्रोग्रामिंग जाऊन बघू ना जावास्क्रिप्टचं. सर उद्या काय शिकवणार आहे? सो उद्या मग आपण इमेजेस करूया. इमेजेस, फेव सर ते आयकॉन. झालेलं आहे इमेजेस.
हा, थोडंसं अजून रिवाइज करूया त्याच्यामध्ये ना, काय काय ऍट्रिब्यूट्स राहिलेत ना ते. मग टेबल झाले आपलं, टेबल बघायची गरज नाही. लिस्ट एक बघू शकतो आपण उद्या. डिव एक बघू शकतो. डिव्हिजन्स, क्लासेस बघू शकतो आपण, क्लास काय HTML मध्ये. आणि मग जावास्क्रिप्ट बघू शकतो आपण ना, फ्रेम बघितल्यानंतर. सो बघूया उद्या जेवढं होईल तेवढं. जर जावास्क्रिप्ट पर्यंत पोहोचलो तर थोडंसं स्टार्ट करू शकतो, नाही तर मग ते जावास्क्रिप्ट वाला पार्ट आपण सॅटर्डेलाही ठेवू शकतो ना. हे चालेल, मग थांबूया इथे. सो थँक्यू फॉर युअर टाइम. आणि ओके सर. उद्या परत भेटूया ना मग आपण. हो हो सर, तुम्ही उद्या येणार आहे ना? हा, लवकर उद्या या सर उद्या. ऑफलाईन आहे हा क्लास. हो हो चालेल. लवकर या सर उद्या. हो हो, लवकर येण्याचा करतो प्रयत्न मी. हा, चालेल मग. आता माझा व्हिडिओ बंद झाला होता काय? नाही, चालू आहे ना माझा हा, व्हिडिओ. चालू आहे सर. हां, ओके, ठीक आहे. सो मला दिसत नाही आहे, आय डोंट नो वाय. सो ठीक आहे, मग चालेल, बाय बाय. बाय बाय सर. हां, इथे दिसतोय.